मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाकडून मंजुरी मिळाली आहे। मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यामुळे आता काय आरोप प्रत्यारोप होणार याकडे लक्ष आहे। मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीतील पराभवाचं रडगाणं आळवण्यासाठी उबाठाला आजपासून नवं निमित्त मिळणार असा टोला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावलाय। तर केशव उपाध्ये यांनी काय म्हटलेलं आहे तर मुंबई पालिकेच्या आगामी निवडणुकीतील पराभवाचं रडगाणं आळवण्यासाठी उबाठाला आजपासून नवं निमित्त मिळणार। आज महापालिकेचा प्रभाग आराखडा जाहीर होतो आहे। तो जाहीर होताच अन्याय झाल्याचे सूर उमटू लागतील। मतदानाच्या तारखेपर्यंत हा राग संथ लईमध्ये रटाळपणे लोकांच्या माथी मारला जाईल। पुढे प्रत्यक्ष पराभव दिसू लागला की मतदान यंत्राच्या नावाने नवे सूर मिसळले जातील। आणि निवडणूक हरल्यावर वोट चोरीचा राहुल गांधींच्या फोकनाड थिअरीचा ताल धरला जाईल। खरं तर मुंबईतील 217 मधील प्रभागांची 227 ही संख्या कायम असून रचनेमध्ये फारसा बदल होणार नाही। पण ज्यांना पराभवाचीच खात्री अधिक आहे त्या उबाठासाठी नाचता येईना अंगण वाकडं आहे। मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलायला उबाठाकडे काही नाही, मग अशी कारणं काढली जाणार। ती वाजवणारे भोंगे हातात आहेतच अशा शब्दामध्ये केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे। आनंदाचा शिधा योजना आर्थिक अडचणींमुळे बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे यंदाच्या दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा मिळणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारनं शिवजयंती, गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दसरा दिवाळीला आनंदाचा शिधा द्यायला सुरुवात केलेली होती। तर यंदा गणेशोत्सवातही आनंदाचा शिधा मिळालेला नव्हता। आषाढी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीची तयारी सुरू आहे। मात्र यंदाच्या कार्तिकी एकादशीला 2 उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणते उपमुख्यमंत्री पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करणार या प्रश्नाचं कोडं विठ्ठलाला म्हणजेच मंदिर समितीला पडलंय। आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा विठ्ठल मंदिरात आहे। मात्र राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री असल्यानं कार्तिकीची पूजा शिवसेनेचे एकनाथ शिंदे की राष्ट्रवादीचे अजित पवार करणार हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। आता मंदिर समिती विधी व न्याय विभागाकडे या संदर्भातली विचारणा करते। त्यामुळे उपमुख्यमंत्री 2 पण पूजेचा मानकरी कोण अशी चर्चा पंढरीमध्ये रंगतीये। विधी व न्याय विभागाला आम्ही पत्र पाठवत असतो की या वर्षीची एकादशी ही 2 नोव्हेंबरला आहे। मग त्यांच्याकडून आम्हाला सूचना येते की आपण या उपमुख्यमंत्र्यांना जाऊन निमंत्रण द्या। तसं त्या पद्धतीने आम्ही त्यांची सूचनेप्रमाणे आम्ही जाऊन उपमुख्यमंत्र्यांना पत्र देत आहोत। हैदराबाद गॅझेटियरला मान्यता अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्याकडून शासन निर्णयाला आव्हान देण्यात आले। 2 सप्टेंबरच्या शासन निर्णय असंवैधानिक असून तो रद्द करण्याची तसेच शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। मागील सुनावणीमध्ये न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं सुनावणी घेण्यास नकार दिलेला होता। एकीकडे भुजबळ विरुद्ध जरांगे वाद असतानाच आता विजय वडेट्टीवारांनी मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। सरसकट मराठा समाज ओबीसीमध्ये घुसत असून जरांगेंनी 374 जातींच्या लोकांना समुद्रामध्ये बुडवून टाकावं असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केलाय। दरम्यान काल झालेल्या बैठकीमध्ये समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचा दावाही ओबीसी नेत्यांनी केलाय।
जरांगे पाटलांना सांगून टाका 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकदीच्या भरोशावर, मारून टाक म्हणा, संपवून टाक म्हणा, सगळ्यांना गळा घोटून मार. आता 12 लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या. ती जी दादागिरी, ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकवत असेल तर घाल म्हणा, घे बंदुका, ताकद आहे ना, तलवारी घे आणि छाटा बांध आमच्या. दरम्यान ओबीसीच्या नावाखाली वडेट्टीवार काँग्रेसला मोठं करत आहेत अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. बोगस आरक्षण खाणारे आता मराठ्यांना विरोध करत असल्याचे जरांगे म्हणाले. ते म्हणतात आता ओबीसीच्या नावाखाली तो काँग्रेस मोठं करायला लागलाय, त्याचं राजकीय दुकान चालवायला लागलाय वडंटीवार. दिल्लीचा लाल्या सांगतो मराठ्याला टार्गेट करा म्हणून, त्याचे दुष्परिणाम लगेच उमठायला लागले. आता कालपासून लगेच विदर्भातून तिकडून मेसेज यायला लागले की ओबीसीच्या नावाखाली तो काँग्रेसचा मोर्चा आहे आणि तो काँग्रेसमध्ये त्याचं बस्तान बघायला बघतोय. मराठ्यांचे नाराज अंगावर घ्यायला लागला. विदर्भातले मराठे आणि कुणबी त्या बारीनं झटकाच दाखवणारच, आरक्षणाच्या विरोधात जाणार. बघा तुम्ही, आता सुरुवात झाली. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे. आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर मनसे नेते आणि सरचिटणीस यांची बैठक होतीये. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं ही बैठक बोलावण्यात आली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांचा आज ठाण्यामध्ये पुन्हा एकदा जनता दरबार भरतोय. गेल्या अनेक दिवसांपासून वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे रावण म्हणून टोला लगावण्यात आला होता, तर खासदार नरेश म्हस्के आणि नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्याकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आलेलं होतं. या शीतयुद्धानंतर आता पुन्हा एकदा वनमंत्री गणेश नाईक यांचा गडकरी रंगायतन येथे जनता दरबार सकाळी 10 वाजता पार पडणार आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये एकला चलोचा नारा दिलाय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आघाडीसोबत लढायचं की स्वतंत्रपणे लढायचे याचा अधिकार जिल्हा संघटनेला दिलेला आहे. ते जो निर्णय घेतील तो प्रदेश काँग्रेसला मान्य असेल असे सपकाळ म्हणाले. त्यामुळे नागपूरमध्ये काँग्रेसच्या जोरावर निवडणूक लढू पाहणारे ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अडचण झाली आहे. स्थानिक संघटनेला, स्थानिक आमचे जे युनिट आहे, जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी, या स्तरावर आम्ही अधिकारांचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. त्या ठिकाणी पक्षाचे आम्ही निरीक्षकही पाठवलेले आहे. त्या ठिकाणचा जो निर्णय असेल त्या निर्णयाला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आमचं समर्थन राहील. सांगली जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर गंभीर आरोप केलेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 559 जागांच्या नोकर भरतीला परवानगी दिली आहे. या जागा सहकार मंत्र्यांसह सर्वांनी वाटून घेतल्याचा आरोप खोतांनी केलाय. एका जागेचा दर 30 लाख रुपये ठरवल्याचा आरोपही खोतांनी केलाय. एमपीएससीच्या धर्तीवर परीक्षा घेऊन भरती करा, बँकेच्या माध्यमातून परीक्षा घेऊ नये, अन्यथा सहकार मंत्र्यांच्या दारामध्ये उपोषणाला बसणार असा इशाराही खोतांनी दिलाय. या सगळ्या गुणवंत चांगल्या विद्यार्थ्यांना जर याचा लाभ मिळायचा असेल तर निश्चितपणानं बँकेच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येऊ नयेत ही मागणी माझी आहे. जर हे बदल नाही केला तर सहकार मंत्र्यांच्या मुंबईतल्या बंगल्यासमोर मी स्वतः उपोषण करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये 10 पैकी 10 जागांवर महायुतीला यश मिळाले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीला महायुतीतील तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची गर्दी झाली आहे. हीच गर्दी आता महायुतीची डोकेदुखी ठरते आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील प्रत्येक पक्षानं जागा वाटपामध्ये आम्हाला सर्वाधिक वाटा मिळाला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषद निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोणत्याही कार्यकर्त्याचा बळी दिला जाणार नाही. पक्ष कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील अशी भूमिका भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली आहे. तर जमेल त्या ठिकाणी महायुती म्हणून आणि जमणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. यापूर्वी अनेक वेळा आमच्याही बैठका झालेल्या आहेत आणि शेवटी एकत्र लढायचं असल्यामुळं
जिथं आमचं जमेल तिथं युतीनं, न जमेल तिथं स्वबळावर आणि एकमेकावर टीका न करता झेंडा युतीचा फडकवायचं ठरलेलं आहे. शेतकरी कर्ज वसुलीवरून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बँकांना इशारा दिलाय. शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नका, आम्ही हात जोडून न्याय मागतो, नाहीतर हात सोडून न्याय मागू, असं नांदगावकर म्हणाले. शेतकरी जमीन सोडून कुठेही जाणार नाही, अशा काळामध्ये त्याला धीर देण्याची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलंय. लाडक्या बहिणींसाठी तुम्ही मदत दिली, आता शेतकऱ्यांसाठी मदत करा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. दरम्यान मनसेकडून अशा भागामध्ये शेतकऱ्यांना खतं आणि बी बियाण्यांचं वाटपही करण्यात आलंय. शेतकरी इथून जमीन सोडून पुढे जाणार नाही, घर सोडून पुढे जाणार नाही. आता त्याला दिलासा देण्याची वेळ आहे. सरकारने जबाबदारी घेतलेली आहे. ही जबाबदारी घेतलेली असताना आता बँकेनी तगादा लावता कामा नये. नाही तर आम्ही हात जोडून न्याय मागतो, पाया पडून न्याय मागतो, नाही तर हात सोडून न्याय मागतो. मग नंतर आम्हाला बोलू नका की आम्ही असं का वागतो. आता पुण्यातून एक मोठी बातमी. पुणे पोलिसांनी निलेश घायवळच्या घराची झडती घेतली आहे आणि त्यांना मराठवाड्यातील वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीची कागदपत्र, पासबुक आणि इतर साहित्य आढळून आले. जमिनींचे हे व्यवहार मराठवाड्यातील पवनचक्क्यांच्या संदर्भातील आहेत. त्याचबरोबर घायवळच्या घरातून पोलिसांना अनेक जिवंत काडतुसं सापडल्यानंतर घायवळवर त्याबद्दल आणखी एक गुन्हा पोलिसांनी नोंद केलेला आहे. तर पोलिसांनी युरोपमध्ये पळून गेलेल्या घायवळच्या घराची झडती घेतलेली आहे आणि त्यांना अनेक धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. गेल्या 22 दिवसांपासून फरार असलेल्या माजी IAS अधिकारी दिलीप खेडकरच्या जामीन अर्जावर आज बेलापूर कोर्टामध्ये सुनावणी होतीये. शनिवारी झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टानं खेडकरला जामीन देण्यास नकार दिलेला होता. यावर दोन्ही पक्षकारांची बाजू आज समजून घेऊन न्यायालय निर्णय देईल. दरम्यान 13 सप्टेंबरच्या ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणानंतर खेडकर फरार आहे. दिलीप खेडकरवर विविध पोलीस ठाण्यामध्ये 7 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अमेरिकेच्या दबावाला न जुमानता रशिया हा आजही भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार असून यापुढेही हे समीकरण कायम राहील, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केलाय. आकडेवारी पाहता सप्टेंबर 2025 मध्ये एकट्या रशियाकडून भारतानं 34% तेल खरेदी केलंय. भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करत असल्यामुळे रशियाला युक्रेन विरोधातील युद्धासाठी मोठा निधी उपलब्ध होतो, असा आरोप करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% दंडात्मक आयात शुल्कासह एकूण 50% आयात शुल्क लादलंय. मात्र त्याचा भारत रशिया व्यापारावर नगण्य परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. जीवघेण्या कफ सिरपमुळे देशभरामध्ये 17 जणांचा मृत्यू झालाय. मृत बालकं ही 1 ते 5 वर्ष या वयोगटातील आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि केरळमध्ये कफ सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. छिंदवाडा येथे औषध बनवणाऱ्या कंपनीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर डॉक्टर प्रवीण सोनीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणानंतर केंद्र सरकारनं राज्यांसोबत बैठक बोलावली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक नवीन उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली आहे. या नवीन कार्यप्रणालीनुसार मतदारांची नोंदणी केल्यापासून 15 दिवसांच्या आत EPIC कार्ड वितरित केलं जाईल. तसंच मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल फोन तात्पुरते जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या सध्याच्या 1500हून कमी करून 1200 इतकी केली जाईल. यापूर्वी मतदानाच्या अखेरच्या तासामध्ये लांब रांगा लागत असत. ती गर्दी टाळण्यासाठी आणि प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ज्ञानेश कुमारांनी म्हटलंय. या उपक्रमांचं मॉडेल यशस्वी झाल्यास देशभरामध्ये त्याची अंमलबजावणी केली जाईल. दरम्यान काँग्रेसनं SIRच्या नावानं मोठ्या प्रमाणावर मतदार हटवले गेले असल्याचाही आरोप केलेला आहे. रागाचा बुआलोईनंतर आता चीनला पुन्हा एकदा वादळाचा मोठा फटका बसलाय. दक्षिण चीनमध्ये पुन्हा एकदा मथमो वादळानं पूरस्थिती उद्भवली आहे. 118 किलोमीटर प्रतिवेगानं वारं वाहत असल्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. तर इलेक्ट्रिक ताराही तुटल्यामुळे अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. 25,000 पर्यटकांचं सुरक्षित स्थलांतरही करण्यात आले. तर जवळपास 200 विमानांचं उड्डाणही रद्द करण्यात आले. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर धडकलेल्या इमेल्डा चक्रीवादळामुळे उत्तर कॅरोलिनामध्ये मोठं नुकसान झालंय.
समुद्राच्या मध्यभागी असलेलं एक घर प्रचंड लाटांच्या तडाख्यामध्ये आधी कोसळलं आणि नंतर समुद्रामध्ये बुडालं. गेल्या 4 दिवसांमध्ये अशा प्रकारे कोसळलेलं हे 9वं घर आहे. मोठ्या इमारती चक्रीवादळासमोर शक्तीहीन ठरत असताना या घराचं उभं राहणं शक्यच नव्हतं. प्रशासनानं किनाऱ्यावरच्या भागामध्ये अलर्ट जारी केलाय. जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरच्या आयसीयूमध्ये काल रात्री उशिरा आग लागली आहे. ट्रॉमा सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरील न्यूरो आयसीयू वॉर्डच्या स्टोअर रूममध्ये ही घटना घडली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयातील आगीमध्ये 6 रुग्णांचा मृत्यू झालाय. ट्रॉमा सेंटरचे प्रभारी अनुराग धाकड यांनी 6 रुग्णांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. अपघात झालेल्या आयसीयूमध्ये 4 रुग्णांना दाखल करण्यात आलेलं होतं. अग्निशमन दलाच्या सुमारे 1 डझन गाड्या 2 तासानंतर आग आटोक्यात आणण्यामध्ये यशस्वी ठरल्या आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उपमुख्यमंत्री प्रेमनंद बैरवा आणि अनेक मंत्री आणि आमदार देखील घटनास्थळी दाखल झाले होते. केदारनाथ महामार्गावरील काकडा गाड येथे भीषण अपघात झालाय. अपघातामध्ये चालकाचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झालेत. जखमींना एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकांनी वाचवले आणि रुग्णालयामध्ये दाखल केले. कुंड काकरागड जवळ एका टेकडीवरून एक दगड एका कारवर पडला, ज्यामुळे कारचं नियंत्रण सुटलं आणि ती मंदाकिनी नदीमध्ये पडली आहे. कार रुद्रप्रयागमधील गौरकुंडकडे जात होती. या बातम्यांसोबतच ब्रेकफास्ट न्यूजमध्ये अगदी छोटासा ब्रेक. पाहत राहा एबीपी माझा.